नमस्कार. जय श्रीराम. वंदे मातरम. जेव्हा जेव्हा इस्लामी दहशतवाद निरपराध्यांचे बळी घेतो, जेव्हा जेव्हा मुस्लिमांच्या झुंडी रस्त्यावर उतरतात, तोडफोड करतात, तेव्हा तेव्हा हा प्रश्न भोळ्या हिंदूंकडून आणि लबाड पुरोगामांकडून विचारला जातो की मुठभर वाईट मुस्लिमांमुळे अख्खा धर्म बदनाम करायचा का? खरं तर या प्रश्नाचा आणि कॉमन सेन्स आणि बेसिक लॉजिकचा काहीही संबंध नाहीये. पण डोळ्यावर झापड चढली असेल ना, तर हा प्रश्न सुद्धा लॉजिकल वाटायला लागतो. आणि हिंदू समाजावर, भारतीयांवर किंबहुना अख्ख्या जगावर या डाव्या विचारवंतांनी, सो कॉल्ड पुरोगाम्यांनी ही झापड व्यवस्थित बांधून ठेवली. खरं तर मुठभर मुसलमानच वाईट आहेत का? या प्रश्नाचं उत्तर आपण लॉजिकली शोधायला पाहिजे, पण तिकडे आपण नंतर येऊ. आधी हे मुठभर वाईट, काही टक्केच वाईट, हे मुळात योग्य आहे काय, अशा दृष्टीने प्रश्नांकडे बघायला पाहिजे का, याचा विचार करूया. कुठल्याही प्रश्नाची दाहकता टक्केवारीनुसार ठरवली जात नाही. महिलांवर असे किती पुरुष अत्याचार करतात? किती ऑफिसेसमध्ये कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांना पुरुष कर्मचारी त्रास देतात? किती पुरुष बलात्कार करतात? किती टक्के? हजारो लाखोंमध्ये एखाद दुसरा, 5-10 असतील फार फार तर. पण आपण स्त्री संरक्षणासाठी कायदे केले, स्त्री संरक्षण नावाची खूप मोठी मोहीम आपण राबवतोय, त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करतोय. कॉर्पोरेट्समध्ये तर आता पॉश नावाचा ऍक्ट लावला जातो. हे सगळं का करतो आपण? फार मोजकेच काही पुरुष आहेत ना असं वाईट कृत्य करणारे. मग हे सगळं पुरुषांना बदनाम करायला केलं जातं? चोर, दरोडेखोर, बलात्कारी किती असतात समाजात? किती टक्के असतात? आणि या मोजक्याच काही लोकांना थांबवण्यासाठी आपण केवढी मोठी यंत्रणा उभी केली? कशासाठी केली? भारताचा 2024चा क्राईम रेट आहे 446, 1 लाख लोकांमागे. म्हणजे दर 1 लाख लोकांमागे 446 क्राईम्स रिपोर्ट झालेत. हे सुद्धा क्राईम्स आहेत, क्रिमिनल्स नव्हे. म्हणजे हे टक्केवारीमध्ये आहे 0.5%. म्हणजे दर 200 लोकांमागे एक क्राईम रिपोर्ट होतो. यात बरेचसे गुन्हे असे असतात ज्यात एकाच गुन्ह्यामध्ये 4-5 क्राईम रिपोर्ट होतात. बरेचसे क्राईम्स असे असतात जे रिपोर्ट व्हायलाच नको, ते काहीतरी छोट्या छोट्या वैमनस्यातनं वगैरे रिपोर्ट झालेत. पण मुद्दा असा आहे की साधारण 200 लोकांमागे एक क्राईम रिपोर्ट होत असताना आपण केवढी मोठी यंत्रणा उभी केली आहे हे क्राईम्स थांबवण्यासाठी. याहून सोपं लॉजिक बघा. सर्वसाधारण सायंटिफिक फॅक्ट अशी आहे की आपण सगळेजण साधारण 150 लोकांबरोबर चांगले नाते तयार केले असतात आणि आपण साधारण 5,000 लोकांना ओळखू शकतो. म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या नेटवर्कमध्ये असे 150 लोक आहेत ज्यांच्याबरोबर आपलं चांगलं नातं आहे आणि आपण ओव्हरऑल 5,000 लोकांना ओळखतो. ठीक आहे. आता तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या या 5,000च्या नेटवर्कमध्ये किंवा 150च्या नेटवर्कमध्ये क्रिमिनल्स किती आहेत? असे किती लोक आहेत जे बलात्कारी आहेत, चोर आहेत, दरोडेखोर आहेत, गंभीर गुन्हे करणारे किती आहेत? मग आपल्याला पोलीस, कोर्ट कचेरीची गरज काय आहे? म्हणजे प्रश्नाचं अस्तित्व, प्रश्नाचं गांभीर्य, प्रश्नाचं व्हॅलिडेशन जर किती टक्के लोक तो प्रश्न निर्माण करतायत यानुसार करायचं असेल, तर आपल्या समोर उभी असणाऱ्या बहुतेक समस्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणायला लागेल आपल्याला. असं आहे का? असं नाहीये. त्याचं कारण हे की एका वर्गात फक्त 2-4 टगे असतात, पण त्या दोघा चौघांमुळे अख्ख्या वर्गाचं वातावरण खराब होतं. एक सडका आंबा अख्खी आंब्याची पेटी सडवतो, हेही आपण ऐकत आलो आहोत, हेही आपल्याला चांगलं माहिती आहे. मग या टक्केवारीत जातोच का आपण? इस्लामी दहशतवादाचं अस्तित्व मान्य करायला किती टक्के मुस्लिम दहशतवादी आहेत हा प्रश्न विचारावाच का वाटतो? बरं, टक्केवारीमध्ये जायचं असेल तर आपण मुस्लिमांमधल्या एक्स्ट्रीमिस्टची टक्केवारी काय याकडे जाऊया. जगात 200 कोटी मुस्लिम आहेत. सर्व इंटरनॅशनल इंटेलिजन्स एजन्सीज असं म्हणतात की 15 ते 25% मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत. म्हणजे अतिरेकी मुस्लिम विचार, मुस्लिम मूल तत्ववाद, इस्लामी अतिरेक हा सगळा साधारण 15 ते 25% लोकांच्या मनात रुजलेला आहे आणि ते ह्या एक्स्ट्रीमिस्ट भावना बाळगतात असं सर्व इंटेलिजन्स एजन्सीज म्हणतात. बाय द वे, आता जगातल्या सगळ्या एजन्सीज वाईट आहेत, सगळ्यांनी इस्लामला टार्गेट करायचं ठरवलंय असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर हा व्हिडिओ आताच बंद करा, कमेंटमध्ये मला काय शिव्या घालायच्या त्या घाला आणि निघा. म्हणजे तुम्ही जर कुठल्या पॉलिटिकल भावनेतनं किंवा डोळ्यावर झापड सोडा, डोळ्यावर पट्टी बांधूनच बसला असाल आणि तो तुमचा हट्ट असेल तर आय कांट डू एनिथिंग. पण जगात सगळीकडे हा प्रश्न आपलं डोकं कमालीच्या वेगाने, कमालीच्या दाहकतेने वर काढतोय आणि आपण सगळ्यांना, आपल्या सर्वांना त्याची झळ पोहोचतीये. त्यामुळे अजूनही नाकारायचंच आहे आणि ते नाकारणं कसं चुकीचं आहे हे ऐकूनही घ्यायचं नाहीये, समजूनही घ्यायचं नाहीये. हे तुम्ही ठरवून बसला असाल तर नोबडी कॅन हेल्प यू. पण इफ यू हॅव ओपन माइंड तर हे नीट समजून घ्या की सर्व इंटेलिजन्स एजन्सीज हे म्हणतात की जगातल्या 200 कोटी मुस्लिमांपैकी 15 ते 25% मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत. आपण फक्त या 25% मुस्लिमांचं काय याचा जरी विचार करायचं ठरवलं तरी ही मुस्लिमांची संख्या ठरते ऑलमोस्ट 50 कोटी. भारताची लोकसंख्या 150 कोटी. भारताच्या लोकसंख्येच्या 1/3 जेवढे लोक आहेत ना,
ते भारतात नाहीयेत, पण जगभरात 50 कोटी मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट विचारांचे आहेत असं इंटेलिजन्स एजन्सीज म्हणतात. यातून संकटाची व्याप्ती कळतीये. म्हणजे दर 10 मुस्लिमांमागे 2 ते 3 मुस्लिम अतिरेकी विचारांचे आहेत. आता विचार करा, दर 10 पुरुषांमागे 2-3 बलात्कारी पुरुष असते तर, दर 10 अनोळखी लोकांमागे 2-3 चोर असण्याची शक्यता असती तर, तुम्ही ज्या सोसायटीत राहता त्या सोसायटीतल्या दर 10 फ्लॅट्स पैकी 2 किंवा 3 फ्लॅट्स मध्ये ड्रग्ज विकले जात आहेत असं असलं असतं तर. आता कळते प्रश्नाची व्याप्ती काय, आता कळतंय प्रश्नाचं गांभीर्य काय. तरी आपण हे सोडून देऊ की 25% मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत, 20% समजूया, 10% समजूया, 5% समजूया, 1% समजूया, डझंट मॅटर. किती टक्के मुस्लिम एक्स्ट्रीमिस्ट आहेत डझंट मॅटर. कारण ज्यूंचा नरसंहार करताना प्रत्येक जर्मन नागरिक नाझी नव्हता. जालियनवाला बाग हत्याकांडात आपल्या भारतीयांवर गोळ्या चालवणारा प्रत्येक इंग्रज, इंग्लंड मधला प्रत्येक नागरिक नव्हता. पण नाझी तत्वज्ञानांनी अख्खं जग दुसऱ्या महायुद्धात लोटलंय. जी मानसिकता जालियनवाला बागच्या बाहेर उभी होती त्या मानसिकतेने जालियनवाला बाग मध्येच फक्त 1000हून जास्त लोक मारली आहेत. बाकी इंग्रजी सत्तेने भारताला काय लुटलंय, काय त्रासलंय हे बोलायलाच नको. बंगालच्या मानवनिर्मित दुष्काळापासून खूप काही भोगलंय आपण, फक्त एका विकृत तत्वज्ञानामुळे. म्हणजेच 1 की 2 की 4 की 25% मुस्लिम कट्टर आहेत का, किती टक्के मुस्लिम कट्टर आहेत हा प्रश्नच इररिलेव्हंट आहे. कट्टर इस्लाम नावाची एक फिलॉसॉफी अस्तित्वात आहे. ती फिलॉसॉफी मानणारा एक मोठा समूह आहे जो जगभर हायदोस घालतोय. हे मान्य केल्याशिवाय आपण प्रामाणिक आहोत असं म्हणता येणार नाही. हे मान्य केल्याशिवाय आपण लॉजिकल आहोत असं म्हणता येणार नाही. हे मान्य केल्याशिवाय आपले डोळे आणि कान उघडे आहेत असं म्हणता येणार नाही. आणि जोपर्यंत आपण हा प्रश्न आहे तसा मान्य करत नाही त्याशिवाय तो प्रश्न ऍड्रेस करता येणार नाहीये, त्याशिवाय त्या प्रश्नाचं सोल्युशन काढता येणार नाहीये. कारण प्लीज अंडरस्टँड, द सायलेंट मेजॉरिटी डज नॉट मॅटर. द एक्स्ट्रीमिस्ट्स, दोज हु आर ऍक्टिव्ह ऑन दॅट फिलॉसॉफी, दोज पीपल मॅटर. शांत बसलेले, न्यूट्रल असलेले किंवा आपल्या व्याख्येनुसार सज्जन असलेले शांत लोक काहीही करत नाहीत. त्या लोकांचं इक्वेशन मधलं अस्तित्व निरर्थक असतं. हेच जूनची कत्तल होत असताना जर्मन नागरिकांच्या बाबतीत, हेच ब्रिटिश ईस्ट इंडिया आणि इंग्लंडच्या नागरिकांच्या बाबतीत, हेच सगळ्या बाबतीत आहे. कारण खून करणं, दहशत पसरवणं हे फार मोजकेच लोक करत असतात आणि त्यांच्यामुळेच अख्खं जग वेठीस धरलं जातं. तेच लोक जग वेठीस धरतात. हे लोक ज्या फिलॉसॉफीवर चालतात ती फिलॉसॉफी ऍड्रेस केली पाहिजे, ती फिलॉसॉफी संपवली पाहिजे. आणि खरोखर अत्यंत महत्वाचा प्रश्न हेही स्वतःला विचारलं पाहिजे की जी सायलेंट मेजॉरिटी चांगली आहे असं आपण समजत आहोत ती खरोखर चांगली आहे की या एक्स्ट्रीमिस्ट विचारधारेला समर्थन देणारी आहे. हे स्वतः हातात बंदूक घेत नाहीत, हे स्वतः इस्लामी मूलतत्वाचा प्रचारही करत नसतील, पण यांचं वर्तन काय सांगतं हे स्पष्टपणे ठामपणे चर्चेला जायला हवं. हे प्रश्न आपण एकमेकांना आणि हे प्रश्न आपण मुस्लिमांना विचारायला हवेत. इस्लामी दहशतवाद जगभर पसरत असताना जर 1%च एक्स्ट्रीमिस्ट असतील तर 99% मुस्लिम काय करतायत हा प्रश्न विचारला जायला हवा. स्त्री अत्याचार जर अचानक वाढायला लागले आणि अनेक स्त्रियांकडून अशा तक्रारी यायला लागल्या तर पुरुषांची जबाबदारी आहे त्यावर बोलण्याची, विरोध करण्याची. अशा पुरुषांना कधी रागाने, कधी प्रेमाने, कधी समजावून सांगून, कधी दरडावून गप्प करण्याची, त्यांना शहाणं करण्याची आणि जर वेळ आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल याची काळजी घेण्याची सुद्धा. जर स्त्रियांवरचे अत्याचार अचानक वाढायला लागले आणि त्यावर पुरुषांमधला कोणीही ठामपणे बोलायला तयार नाहीये तर पुरुषांचा या अत्याचारांना सपोर्ट आहे असं समजायला काहीच हरकत नाहीये. लॉजिकल कन्क्लुजन येते. जर जातीय वैमनस्य वाढायला लागलं, एका जातीकडून दुसऱ्या जातीवर होणारा अन्याय वाढायला लागला, मारहाण वाढायला लागली, त्यांना जातीय वैमनस्यातनं त्रास द्यायला सुरुवात झाली, तर ज्या जातीतल्या लोकांकडनं हा त्रास होतोय त्या जातीतल्या समंजस सुजाण नागरिकांनी उघड उघड या गोष्टींचा निषेध करणं, या गोष्टी घडवण्यामागे कोण आहेत हे बघणं, या गोष्टी मागे काही फिलॉसॉफी तयार केली जात असेल, त्यावर काही लिहिलं जात असेल तर त्याचं खंडन करणं हे ह्या जातीतल्या लोकांचं काम आहे. त्या जातीतल्या शहाण्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी की आपल्या जातीतले काही लोक जर असे वागत असतील तर ते थांबवायला हवं. हे प्रकार थांबवण्याची पहिली जबाबदारी त्या जातीतल्या लोकांचीच आहे. जर ती जबाबदारी घेतली जात नसेल तर अख्खी जात तशीच आहे हे समजणं अजिबात चूक नाही. मग आता एक्स्ट्रीमिस्ट मुसलमानांना सो कॉल्ड नॉन एक्स्ट्रीमिस्ट मुसलमान थांबवतायत का? नाहीये ना, थांबवत नाहीयेत कोणीच. हिंदू आपल्याला अतिरेक्यांना थांबवत नाहीत, आपल्यात अंतर्गत सुधारणा घडवत नाहीत, आपल्यातल्या अनिष्ट गोष्टींचा विरोध करत नाहीत, धर्मग्रंथांची चिकित्सा करत नाहीत, सगळं करतात. अहो, श्रीराम एक आदर्शपती नव्हता यावर हिंदू धर्मात उघड उघड चर्चा होऊ शकते. पैगंबरांची चिकित्सा होतीये, मनुस्मृतीबद्दल दररोज कोणी ना कोणी काहीतरी बोलतं.
की मनुस्मृती कोणी वाचतही नाही, ती फॉलो झाली होती की नव्हती माहित नाही, ती फॉलो होती की नाही माहित नाही, तरी सुद्धा त्यावर उघडपणे लोक हवं ते बोलतात. हिंदूंमधले हिंदूच बोलतात. कुराणबद्दल असं बोलताना दिसतंय कोणी? आमच्याकडे असलेले वागळे, परुळेकर, चौधरी मुस्लिमांमध्ये कुठे आहेत? ही जी काय मी उदाहरणं देतोय, श्रीरामांची चिकित्सा, मनुस्मृतीला शिव्या घालणं, परुळेकर, चौधरी, वागळे वगैरे, हे सगळं योग्य आहे की अयोग्य आहे यावर हिंदूंमध्ये मतभेद असतील. मी स्वतः श्रीरामांच्या आदर्श पती असण्यावर फेसबुकवर बरंच लिहिलं होतं, आणि यावर जर चर्चा करायची वेळ आली तर त्यावर आपण एखादा वेगळा व्हिडिओ सुद्धा करू. मनुस्मृतीवर टीका करणं व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे यावर आपल्या चर्चा करू आपण. आपले मतभेद असतील, चौधरी, वागळे, परोळकर चांगले आहेत की वाईट आहेत, ते जे करतात ते योग्य आहे की अयोग्य आहे यावर मतभेद असतील, पण चौधरी, वागळे, परोळकरांना त्यांना जे बोलायचे ते बोलण्याचा हक्क आहे, तो अधिकार आहे, आणि तो अधिकार असायलाच हवा, टिकायलाच हवा. याबद्दल मी नेहमी त्यांच्या बरोबर आहे. श्रीरामांचं अख्खं चरित्र एक आदर्श चरित्र आहे की नाही यावर मतभेद असतील, पण त्या चरित्राची चिकित्सा करण्याचा अधिकार प्रत्येक हिंदूला, गैर हिंदूला, प्रत्येक मानवाला असायला हवा, या मताचा मी आहे. आणि त्या हक्काच्या, त्या अधिकाराच्या रक्षणासाठी मी या सर्व चिकित्सकांबरोबर उभा आहे. हे सगळं मुस्लिमांकडे कुठे आहे? हे सगळं मुस्लिमांमध्ये होतंय का? हे सगळं होत असताना त्यात मांडले जाणारे मुद्दे आपल्याला पटोत न पटोत, आवडत न आवडत, पण हे सगळं व्हायला हवं, हे सगळं करण्याचा अधिकार असायला हवा, आणि तो अधिकार संविधानाने सर्वांना दिलेला आहे. हे ऍड्रेस करणारे लाखो करोडो हिंदूंमध्ये आहेत, ज्याचा मला अभिमान वाटतो. हे सगळं मुस्लिमांमध्ये नाहीये, हे आपण मान्य करणार आहोत की नाही? हा आवाज मुस्लिमांमध्ये कुठे आहे? आणि हा आवाज उठत नाही कारण इस्लामचं मूळ तत्वज्ञान हेच सांगतं. हे मी मनाने सांगत नाहीये. इस्लाम चिकित्सा करणारे अनेक एक्स मुस्लिम्स आहेत, इस्लामी धर्मग्रंथाचा, कुराणचा अभ्यास केलेले अनेक आहेत, त्यांनी हे अनेक वेळा उघड उघड सांगितलंय. कुराणमध्ये जे काही लिहिलं आहे त्याची चिकित्सा करण्याचा अधिकार सामान्य मुस्लिमाला नाहीये. त्यामुळे त्या व्हर्सेसचा अर्थ लावून जे काही कृत्य केलं जातं ते कृत्य करण्याला समर्थन देण्याशिवाय, किंवा मूक समर्थन, उघड समर्थन किंवा मूक समर्थन देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, अशी जर मुस्लिमांच्या मनातली भावना असेल, तर तुम्ही आणि मी हिंदू हे नाकारणारे कोण आहोत? हा प्रश्न हिंदूंनी स्वतःला विचारला पाहिजे. समजून घ्या, मूळ तत्वज्ञान इज द प्रॉब्लेम. आणि फक्त इस्लामच्या बाबतीत नाही, तुम्ही कुठलाही सामाजिक गंभीर प्रश्न सोडवायचा विचार करत असाल, सोडवायचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला ते मूळ तत्वज्ञान ऍड्रेस करावंच लागणार आहे. बलात्कार हा बलात्कार असतो, खरंय, पण बलात्काराची घटना केवळ ती विकृत शारीरिक भूक भागवण्यासाठी घडली, की समोरची स्त्री विशिष्ट जातीची आहे म्हणून तिच्यावर मुद्दाम बलात्कार घडवला गेलाय, की समोरची स्त्री विशिष्ट धर्माची आहे म्हणून बलात्कार होतोय? या तिन्ही बलात्कारांच्या घटनेत फरक करावाच लागेल. यातली कुठलीही घटना एक कमी गंभीर आहे आणि दुसरी जास्त गंभीर आहे असं अजिबात नाही. तिन्हीही अत्यंत गंभीर आहेत, पण तिन्ही घटना घडण्यामागे प्रेरणा वेगळ्या आहेत. जर आपल्याला या तिन्ही प्रकारच्या बलात्कार कमी करत जायचे असतील, तर तिन्ही प्रकारचे बलात्कार होण्यामागच्या प्रेरणा ऍड्रेस कराव्या लागतील. या प्रेरणा का रुजतायत बघावं लागेल, त्या जिथून उगम पावतायत ते बघावं लागेल, ते जे काही उगम स्थान आहे ते संपवावं लागेल. मग यात बलात्कार नेमके किती होत आहेत, कोणत्या प्रकारचे बलात्कार किती होत आहेत, पर्सेंटेज किती आहेत, हे म्हणून चालणार नाही. आणि हा प्रश्न हिंदूंनाच नव्हे, जगात सर्वांनी एकमेकांना विचारायला हवा, की मुस्लिमांमध्ये हे बेसिक तत्वज्ञान डिसोन करणारे लोक, हे तत्वज्ञान नाकारणारे, या तत्वज्ञानाची चिरफाड करणारे, चिकित्सा करणारे, आणि वी डू नॉट ऍक्सेप्ट दिस फिलॉसॉफी म्हणणारे मुस्लिम कुठे आहेत? जर त्यांना इस्लामचा अभिमान आहे, तर इस्लाममध्ये या सुधारणा घडवून आणणारे लोक कुठे आहेत? उद्या भगवद्गीतेतला कुठलाही श्लोक वापरून जर असं काही घडायला लागलं, तर हिंदू रस्त्यावर उतरेल, आधी हिंदू रस्त्यावर उतरेल त्यांना ठोकून काढायला. मुस्लिम तर असं काही म्हणत नाहीत, फक्त आम्ही तसे नाही, आमच्यातले सगळे तसे नाहीत इतकं म्हणून गप्पा बसतात. जर सेव गाझासाठी मोर्चे निघतात, पैगंबरांची एक मीम टाकली म्हणून एका मुलाला मारायला उठतात, आणि पोलिसांनी त्या मुलाच्या प्रोटेक्शनसाठी त्याला ट्रॉम्बेच्या पोलीस स्टेशनमध्ये बंद करून ठेवलं असेल, तर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनवर मुस्लिमांचा मोर्चा निघतो, ते ट्रॉम्बे पोलीस स्टेशन जाळून निघतं. जर एक फोटो छापला म्हणून दैनिक लोकमतचं कार्यालय फोडून काढलं जातं, मग यांचा धर्म ऍक्च्युली बदनाम करणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध काहीच कसं काही केलं जात नाही? म्हणजे त्यांचा धर्म बदनाम करण्यासाठी ऍक्च्युली जे जबाबदार आहेत, जे ऍक्च्युली त्यांचा धर्म बदनाम करतायत, यांच्या मते त्यांना गप्पा बसवायला मुस्लिम पुढे जात नाहीये, पण ते बदनाम करतायत म्हणून व्यथित होऊन जो माझ्यासारखा हिंदू काहीतरी बोलू पाहतोय, त्याला धर्म बदनाम करतोय असा त्याच्यावर आरोप केला जातो. मग यातून मुस्लिम समाजाचा खरा चेहरा कोणता, हा प्रश्न पडला तर तो चूक आहे का? चांगले वाईट लोक सगळ्या धर्मात आहेत, अगदी बरोबर आहे, आणि काही वाईट लोकांमुळे त्या धर्माला वाईट ठरवू नये, अगदी बरोबर आहे. त्यावरून ठरवलं जातच नाहीये. स्वतःला चांगले म्हणणारे त्या धर्मातले लोक कसे वागतायत यावरून ठरवलं जाते की तो अख्खा धर्म चांगला आहे की वाईट आहे. त्या धर्मातले स्वतःला चांगलं म्हणणारे लोक त्या धर्मातल्या वाईट म्हणणाऱ्या लोकांना कसं वागवतात,
त्यांना वाईट टाकतात का, की त्यांना उचलून धरतात, की त्यांना मूक समर्थन देतात, की त्यांना फंडिंग पुरवतात, यावरून ठरवलं जाणार आहे की तो धर्म चांगला आहे की वाईट. मुस्लिम त्यांच्या समाजातल्या अतिरेक्यांना कसं वागवतात, मुस्लिम त्यांच्या समाजातल्या सेक्युलरांना कसं वागवतात, आपल्याला माहिती आहे ना. हिंदूंना हा प्रश्न जनरली विचारला जातो की तुम्हाला त्यांचा याकूब मेननच दिसतो, अब्दुल कलाम दिसत नाहीत का. हा प्रश्न हिंदूंना विचारायची गरज नाहीये. हिंदूंनी अब्दुल कलामांना आपल्या डोक्यावर बसवलं होतं, कायमच आपल्या हृदयात स्थान दिलंय. हा प्रश्न मुस्लिमांना विचारायला पाहिजे की तुमचा आदर्श कोण, याकूब मेनन की अब्दुल कलाम. कारण तुम्ही तर याकूब मेननच्या जनाजाला गर्दी केलीत ना. अब्दुल कलामांना तुम्ही तुमचा आदर्श मुस्लिम म्हणून कधी पोर्ट्रेच केलं नाही. 2-4 मुस्लिम असे असतीलही ज्यांना अब्दुल कलाम खरोखर आवडतात आणि त्यांचे ते आदर्श सुद्धा आहेत. पण एक समाज म्हणून इस्लाम फॉलो करणाऱ्यांनी त्यांचा आदर्श कोणाला ठरवलंय? औरंगजेब, टिपू सुलतान, ओवैसी, मेनन की अब्दुल कलाम? हा प्रश्न मुस्लिमांना कोणी विचारायचा आणि कधी विचारायचा? हा प्रश्न विचारायचा आहे की नाही? मुस्लिमांनी त्यांच्या वर्तनात हे दाखवायचंय की नाही? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? एक गोष्ट प्लीज सर्वांनी नीट समजून घ्या. इस्लाम प्रश्न समजलेल्या कुणालाही जगातले 200 कोटी मुस्लिम मारून टाका असं म्हणायचं नसतं. भारतात इस्लाम प्रश्न जसजसं डोकं वर काढतोय तसतसे अवेअर होत असलेले हिंदू कोणीही विथ ऑल सिन्सिअरिटी कोणीही गांभीर्याने हे म्हणत नाहीये की आम्हाला मुसलमान मारून टाकायचे, आम्हाला मुसलमानांना या देशातनं हाकलून द्यायचंय. उत्तेजित झालेले काही भडकलेली डोकी असं म्हणतात, पण त्यांना शांत करायला सुद्धा तो एक जर कोणी असं बोलून गेला तर त्याला शांत करायला 100 हिंदुत्ववादी स्वतः पुढे जातात आणि ते आपण शांत करू आणि ते आम्ही शांत करू, ती आमची जबाबदारी आहे. मी आधी म्हणालो तसं, जर हिंदुत्ववाद्यांमधून असे एक्स्ट्रीमिस्ट विचार वाढायला लागले तर त्याला शांत करायची जबाबदारी आम्हा हिंदुत्ववाद्यांची आहे. पण जोपर्यंत हा प्रश्न व्यवस्थित ऍड्रेस होत नाही तोपर्यंत मुस्लिमांमधली कट्टरता कमी होणार नाहीये, ती कायमची संपणार नाहीये. हे सुद्धा आम्ही हिंदुत्ववादीच तुम्हाला सांगतोय. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. या पर्सेंटेजच्या खेळात प्लीज अडकू नका. किती टक्के चांगले किती टक्के वाईट या गणितात अडकू नका. कारण धोका 1% आहे की 10% यापेक्षा जास्त महत्वाचं हे की ते 1% असो वा 10% असो, त्यांना थांबवणारे बाकीचे 99 बाकीचे 90% आहेत का, ते त्या मूळ फिलॉसॉफीला ऍड्रेस करतायत का, त्यांच्यात इंटरनल क्लेन्झिंग होतंय का. जर हे होत नसेल तर इट्स ऍब्सोल्युटली क्लिअर की संपूर्ण समाज एका विशिष्ट फिलॉसॉफीवर चालतोय. काही स्पष्टपणे बोलतायत, उघडपणे बोलतायत, काही बोलत नाहीयेत. हा निष्कर्ष कोणाच्याही आवडीचा, हा निष्कर्ष कोणालाही आवडणारा नाही. मलाही हे बोलताना फार आनंद होत अजिबात नाहीये, कारण मला हे माहितीये की जर हे तसं असेल तर माझा प्रॉब्लेम अजून मोठा होणार आहे. मला तो सोडवता येणं माझ्यासाठी अतिशय कठीण असणार आहे. हे असं व्हायला नको म्हणून हिंदुत्ववादी मोठ्याने म्हणतायत की बाबांनो प्लीज हा प्रश्न ऍड्रेस करा. जोपर्यंत आपण हा प्रश्न मान्य करून त्याला ऍड्रेस करण्याची सुरुवात करणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटण्याची शक्यता सुद्धा नाहीये. कारण या प्रश्नात भलं कोणाचंच होत नाहीये. या प्रश्नातनं खुद्द मुस्लिम समुदायाचं सुद्धा काही फार भलं होत नाहीये. आपल्या तरुणांसमोर आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, अनेक संधी निर्माण होत आहेत, तसेच अनेक प्रश्नही निर्माण होत आहेत. हे सगळे व्यावहारिक चॅलेंजेस आपल्याला सॉल्व्ह करायचे, हे सगळे हेड ऑन घ्यायचे. आणि हे मुस्लिम तरुणांना सुद्धा घ्यायचे आणि हिंदू तरुणांना सुद्धा आणि ख्रिश्चनांना सुद्धा आणि सर्वांनाच. कोणीही सुटणार नाहीये यातून. आपली सर्वांची एनर्जी त्या प्रश्नाकडे 100% वळवायला हवी आहे आणि हे सर्वांनीच करायला हवंय. पण जोपर्यंत माझ्या जगण्या मरण्यावर निर्माण झालेला धोका मला सॉर्ट करता येत नाही तोपर्यंत मी माझं 100% फोकस इकडे करू शकत नाही. भारत असो, जग असो, अख्खी मानवता असो, जो जो विकृत विचार आपल्या व्यावहारिक उत्कर्षास आड येतोय तो विकृत विचार आपल्याला सर्वांना संपवावा लागणार. तो विकृत विचार विचाराच्या लेवलवर आधी ऍड्रेस करावा लागणार. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारता येण्याचं स्वातंत्र्य, तुम्हाला हवा तसा विचार करता येण्याचं स्वातंत्र्य, विचार न करता येण्याचं स्वातंत्र्य सुद्धा, ज्या मानवतेच्या मूल्यांवर आधारित असलेली राज्यघटना आपल्याला हे सगळे हक्क देतीये. ती राज्यघटना टिकण्यासाठी मध्ययुगीन पुस्तकाच्या आधारावर कायदा हवा असलेली जमात मच्युअर्ड होणं, प्रोग्रेसिव्ह होणं, त्यांच्यात आतून बदल होणं अत्यंत महत्वाचं आहे. पण तो बदल होण्यासाठी मुळात ती समस्याच असं नाहीये असं गोड बोलून ती स्वप्नात काहीतरी आशा करणं की हळूहळू ते सुधारतील, विज्ञान त्यांना सुधरेल, जग जसं बदलेल तसं ते आपोआप बदलत जातील, ही आशा आपण 200-300 वर्ष झाले त्या आशेवर जगतोय. रिझल्ट आपल्या समोर आहे. प्रत्येक दहशतवादी कृत्य झाल्यानंतर ही चर्चा होत राहते आणि ही होत राहणार आहे जोपर्यंत अवेअर सिटीजन्स काही ठोस कृती करून सरकारला, सामाजिक संघटनांना, समाजात चर्चा घडवून आणलेल्या विचारवंतांना, पत्रकारांना, सर्वांना या टोनवर आणत नाही, सर्वांना या दिशेने चर्चा करायला भाग पाडत नाही, सर्वांना मुस्लिमांमध्ये सुधारणा घडवून आणायला भाग पाडत नाही, तोपर्यंत ह्या चर्चा होत राहणार आहेत. आणि तोपर्यंत
मुठभर वाईट मुसलमानांमुळे अख्खा इस्लाम बदनाम करायचा का, सर्व मुस्लिमांना बदनाम करायचा का, या हास्यास्पद प्रश्नाच्या चिंधड्या उडवत राहाव्या लागणार आहेत. हे करताना आम्हाला फार आनंद होतोय असं नाहीये, पण हे करण्याशिवाय पर्याय नाहीये. नमस्कार.